चला हे आता आपण वाचला 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 ह्याला ना तशी चालू आहे इथे अभ्यास. तर उद्या आहे 11 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीला असतो माझ्या प्रिन्सेसचा बर्थडे. तर बर्थडे गर्ल काय हवं आहे उद्या गिफ्ट? काही नाही, जसं तुम्ही देताल तेच चांगलं आहे. अच्छा. आणि कोणता केक बनवायचा आहे मग? आपला डेली वाला स्पेशल. चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, पाइनएपल, रसमलाई, स्ट्रॉबेरी की डॉल केक? डॉल केक. डॉल केक बनवायचा आहे. हो. अच्छा. तुला रबडी खावडते का? रबडी केक खावडते तुला? हो का? नको पण आता बर्थडे कोणाचा आहे? दीदीचा आहे ना, तर मग दीदीच्या आवडीचं बनवूया. ओके. अभ्यास चालू आहे. हो. ओके. मग काय डॉल केक बनवायचंय? हो. तूच डॉल आहेस ना? हो. बर. तुम्हाला एक फॅक्ट सांगू का? मी जेव्हा लहान होते तेव्हापासून आई माझ्यासाठी डॉल केक बनवते. माझ्या फर्स्ट बर्थडे पासून आता 10th बर्थडे पर्यंत आई डॉल केक घरच्या घरीच बनवत असते. आणि अजून एक, मी स्कूलमध्ये जेव्हापासून चॉकलेट वाटते ना बर्थडेला तेव्हापासून मेलोडीज वापरते. ह्यावेळेस ब्रेक निघाला, मँगो चॉकलेट घेतली. मग आपण थोडस चेंज नको का करायला? हो. तेच ते कॉमन होतं ना. हो. मग थोडस चेंज नको का? काय रे पिल्लू? मला पण बघायचं डॉल केक कसं बनवतात ते. हो का? हो. तुला पण बघायचंय का? हो. अच्छा. पण तू डॉल नाहीयेस ना, तू डॉल आहे. तू डॉल नाहीयेस ना डॉल केक बघायला. तुला तो कोणता बनवता? डोरेमॉन. तुझ्या बर्थडेला बनवला होता ना डोरेमॉन केक? बनवला होता ना? चला तू पटकन फिनिश करून घे. तर चला आता आज हात दुखत आहे पण तरीही आता ह्या गोष्टी तर करणंच आहे, कारण की कसं मुलांचा आनंद हेच महत्वाचं राहतं. आणि प्रत्येक जण हे असंच करतं, म्हणजे किती स्वतःला त्रास होत असेल तर प्रत्येक पालक आई वडील हे असंच करतात की स्वतःचा त्रास बाजूला ठेवून मुलांसाठी सर्व काही करत असतात. तर जरी त्रास होत असेल तरी आज बनवणं आहे. आणि योगायोगाने तो ब्लेंडर पण आलेला आहे, कारण की ब्लेंडर ना खराब झालेलं होतं. तर कसं ह्याच्यामध्ये वॉरंटीमध्ये होतं ते 2 ते 3च केक मी बनवले असतील आणि ते झालं खराब. मग खराब झालं होतं तर मग 1 महिना होता आला ते दिलेलं रिपेअर, म्हणजे वॉरंटीमध्ये असल्यामुळे दुरुस्तीसाठी. तर मग काल हे मुंबईला गेलेले, मग त्यांना म्हटलं की येता बोईसरवरून तुम्ही घेऊन या. म्हणजे कसं आज आता आपण हे व्हॅनिला प्रीमिक्स जे आहे ते काढून घेऊ. आता कसं पॅकिंग जरी नवीन असली ना तरी आपण ते चाळून घ्यायला हवं, कारण की पॅकिंग किती दिवसाची आहे कशी आहे हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे हे आपण एकदा चाळून जर घेतलं तर आपल्याला समजतं काही आहे का काही नाही का. तर हे पहा पॅकिंगचं असल्यामुळे एकदम छान आहे, ह्याच्यात काहीही नाही. तर मेजरमेंट नुसार मी घेत नाही, मोजून वगैरे घेत नाही, मी असंच घेत असते. वगैरे असाल तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट प्रमाण लागेल, पण मी घरच्या घरी बनवत असते त्यामुळे मी काही एवढं हे करत नाही. तर चला आता आपण हे ह्याच्यात शिफ्ट करूया. तर ह्यामध्ये आपण टाकूया बेकिंग पावडर. जास्त नाही, कामापुरती टाकायची आहे, जेणे की आपला केक असा छान फ्लफी होणार आहे. देन हा आहे इसेन्स, बटरस्कॉच इसेन्स. तर सगळ्यामध्ये तुम्ही एकामध्ये 10-12 थेंब टाकण्यापेक्षा तुम्ही ह्या बॅटर मध्ये पण टाकायचे 4-5 थेंब, नंतर शुगर सिरप मध्ये पण 4-5 थेंब टाकायचे, आणि जे आपण व्हिप क्रीम बनवतो ना त्यामध्ये पण 3-4 थेंब, असे सगळे एक 10-12 थेंब आपण म्हणजे केकच्या साईज नुसार आपण ते इसेन्स टाकायचे. जास्तही नाही जेणे की ते कडवट होणार नाही. आणि सगळ्यामध्ये थोडं टाकलं तर छान फ्लेवर येतो, एकसारखा केक लागतो. आणि एकामध्ये जर टाकलं तर एकच असं वेगळा हे टेस्ट येते त्याची. तर नंतर आपण ह्याच्यात ऍड करूया. हे पहा ही अशी पळी आहे, हे चम्मच. तर ह्या चम्मचनी 2 चम्मच आपण ह्याच्यामध्ये आपलं खाण्याचा तेल ऍड करूया ना. ह्याला मिक्स करून घेऊ.
केक बनवताना जर तुम्हाला एकदम स्पंजी फ्लफी असा केक पाहिजे असेल ना, तर त्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती? तर ती ट्रिक अशी की जेव्हा आपण हे बॅटर असं फिरवतो ना, तर ते एकाच डायरेक्शनने फिरवायचं, जेणे की आपला केक असा फुलून येतो. आणि जर हे असं कंटिन्यू असं एकाच साईडने आपण हे फिरून घ्यायचं आहे, जेणे की आपला केक असा छान फ्लफी होईल. म्हणजे बेस तयार होतो तसा, आणि बेस छान झाला की केकही छानच होतो. उकड उकडी ती चुकतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, आणि असा स्मूथ सा बॅटर आपला पडत आहे खाली. म्हणजे हे छान झालेलं आहे, आणि हे एकजीव पण छान झालेला आहे, मिक्स पण छान झालेला आहे. तर इकडे आपण हा जो आहे हा मोल्ड आहे ह्याचा डॉल केकचा. म्हणजे तसं आपण गोलही वापरू शकतो, स्क्वेअरही वापरू शकतो, पण आता डॉल केक बनवायचा आहे तर मग हा मोल्ड मी घेतलेला आहे. तर ह्याला ग्रीस करून घेतलेला आहे मी, ऑइल टाकून बटर पेपर टाकून घेतलेला आहे. आणि इकडे आपण एक पातेला ठेवला आहे, पातेल्यामध्ये ही रिंग पण ठेवलेली आहे. आणि हे पातेला आपण प्रीहीट होण्यासाठी बारीक गॅसवरती आपण ठेवून देऊ, प्रीहीट होण्यासाठी. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. वाव, किती सुंदर जाते. पैकी आपण हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर आता हे ना थोडस आपण टॅप टॅप करून घेऊ, म्हणजे जे बबल्स तयार झालेले असतात ते निघून जातील. तसं तर ना आपलं बॅटर हे पहा इथे दिसत आहे, हे पहा, हे पहा, हे छान पैकी प्रीहीट झालेलं आहे. तर अत्यंत पेक्षा पण अत्यंत खूप गरम असतं हे, आणि लहान मुलांना खूप होऊ शकतं. हे मुलांना हे तसं एका साईडने जर झुकला ना तर आपला केक एका साईडने असा टेढा होतो. हे पहा छानपैकी. आता हे मोल्ड जरी अर्ध दिसत असेल ना, तर तुम्ही आता नंतर पुढे पाहालच ते फुलून एकदम असं ह्या लेवलला असं येऊन जातं, आणि छान. तर एक अत्यंत महत्वाची ही जी टीप आहे आता पुढची, ती आहे जर समजा आपण एकदा का हे झाकण आपण झाकून ठेवलं तर आपण सारखं 5-5 मिनिटांनी 6-6 मिनिटांनी उघडून पाहायचं नाही. कारण की कसं ते आपण सारखं उघडून पाहतो ना, तर आपण जेव्हा ते झाकतो तर ते हवेचा हपका बसतो आणि केक ना तो असा चपटा होतो. तर ती चूक दबला जातो, ती चूक आपल्याला करायची नाही. तर आल्हादपणे हे आपण जे झाकण आहे तर हे ठेवून देऊ. आणि पहा गॅस एकदम लो आहे, तर मी थोडंसं वाढवत आहे, म्हणजे थोडंसंच. हे पहा. आणि आता हे झाकण सारखं आपल्याला काढायचं नाही, कमीत कमी 10 मिनिट तरी. तर आता टाइम झालेला आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता की आता 11 वाजले आहेत, जवळपास 3 मिनिट झाले. म्हणजे 10 वर पाहायचं आहे, 11:15 ह्या वेळेला 11 वाजून 15 मिनिटांनी. तर हे पहा, व्यंकटरमण गोविंदा, तिरुमला तिरुपती बालाजी. तर चला आता आपण बाकीचे काम आवरून घेऊया. बर्थडे गर्लला कसं वाटतंय? छान 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 छान. तर हे पहा 11:15 वाजलेले आहेत, 11 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. तर आपण हे चेक करूया. वाव, सो ब्युटिफुल. तर तुम्ही पाहू शकता गॉर्जियस, किती सुंदर असं हे फ्लफी झालेलं आहे. पण हे अजून पूर्णपणे रेडी नाही झालेलं, ह्याला अजून वेळ आहे. तर आता आपण परत एकदा चेक करूया. तर पहा किती छान असा केक आपला बेस झालेला आहे. ह्यामध्ये आपण टूथपिक घालून पाहू. तर हे पहा, टूथपिकला चिटकते, म्हणजे आपला केक आतून रेडी होण्यासाठी अजून बाकी आहे. सुंदर झालाय. तर हे पहा, टूथपिक आता एकदम क्लीन निघत आहे. आपण सगळीकडून जरी चेक करून पाहिलं ना तरी तसंच येत आहे. आणि कलर जर तुम्ही पाहाल तर किती सुंदर असा आलेला आहे. तर आपण आता गॅस बंद करू
पहा किती छान. चला हे आता आपण औच. वाचला वाचला वाचला. ह्याला ना तशी ती सांडशी राहते ना, ती तशी दुसरी उभी पकड तशी पकड लागते. हे ना थोडंसं असं स्केटी होतं, कारण की आपण ह्याला ऑइलनी ग्रीस केलेलं राहतं ना, मग ते सटकतं. चला हेच जर ओलं असताना जर झालं असतं हे घे मग. तर ही पण तशीच आहे बेटा, ही पण तशीच आणि ही पण तशीच, दोन्ही तशाच आहेत. हं? मी मेकअप नाही केलं अजून. बघ माझा मेकअप. इकडे इकडे मी करते. चल चालेल. मा वाचलं बोला. असं जर आपण भारत गेली तर भारत केलं की असं सुंदर असं ना झालेलं आहे. आता आपण जाऊया. आम्ही केला सुरू कर मग. डबल असंच करत. नमस्कार कर. बोल दे. नमस्कार. मागवलेला राडा तर पाहूच नका. हा एक ड्रेस मी मागवलेला, तर हाही पहा किती सुंदर असा आहे तो. तर हा ड्रेस मी उद्या वेअर करणार आहे आणि मैथिली ना तिचा तो घागरा घालणार आहे. तर इकडे पहा बाहेर निघण्याची तयारी सुरू झाली आहे. तर चला लावून देऊ. बाबू आप कहाँ कब बॉर्न हुए हो? 2020. चलो 2020 नहीं 2021. तो क्या क्यों 2024? पहा बाहेर जाण्याची घाई. चला असं होतं कधी एकदाच जातो. तर आता आम्ही निघालेलो आहोत बाईच्या बर्थडेच्या शॉपिंगसाठी. बर्थडे शॉपिंग. तर चला आता संध्याकाळचे 7:45 झालेले आहेत. बाकी सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर ही एवढी व्हिप क्रीम मी घेतलेली आहे आणि ह्याच्यात आहेत हे आईस क्यूब. हे असे आपण घ्यायचे जेणे की आपली क्रीम ना मेल्ट होणार नाही. तर टाकून घेऊ. ह्याच्यात आपण 2-4 थेंब इसेन्सचे टाकून घेणार आहोत. जास्त पण इसेन्सचा वापर नाही करायचा, नाहीतर कडवट होत असतो केक आपला. तर चला नवीन ब्लेंडरचा श्री गणेशा करूया. उद्घाटन. हा पर्पल कलरचा फ्रॉक बनवणार आहोत. तर लव्हेंडर.
लव्हेंडर आहे का? हो. हा, लव्हेंडर कलर. तर हे जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. वाव. हा आहे जेल. काय होतं यश? हा आहे जेल कलर. तर एकदाच भरपूर आपण टाकलं तर तो मेल्ट होत असतो, त्यामुळे थोडासाच टाकायचा आहे. हो दे फुली दो. आणि ह्यामध्ये आपण हे भरून घेऊ. पटकन पटकन करूया. चालू कसा? अशा पद्धतीने आपले हे सर्व हे झालेले आहे. तर ह्याचा आपल्याला ड्रेस बनवायचा आहे. तर आपण अजून थोडस असं डार्क बनवून घेऊ. मस्त वाटतं पण हे पहा. आणि ब्लाऊज आपल्याला बनवून घ्यायचा आहे डॉलचा. ही डॉल आतमध्ये टक करूया. अरे अरे, परफेक्ट. ओके. आणि हे जे आपण डार्क शेड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे असे छोटे छोटे फ्लास घ्यायचे. काय माहिती काय माहिती. मल्टी कलर. मल्टी कलर. लो आपण चल तुझ्यासाठी हॅपी बर्थडे गाणं बोलते. बर्थडे टू यू. कैसे बुलावली? वाव. आधी माझ्यासारखी झाली. ही आहे क्यूट डॉल. तर चला 8:30 वाजलेले आहेत. नाही नाही म्हणता म्हणता अर्धा पाऊण तास गेलेला आहे. आणि अशा प्रकारे मैथिलीच्या बर्थडेचा डॉल केक रेडी झालेला आहे. आता आतुरता आहे केक कटिंगची. ते उद्या आपल्याला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचा मैथिलीचा जो बर्थडेचा व्लॉग आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.